दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असून देशभरात 97 जागांसाठी 18 एप्रिलला मतदान पार पडणार आहे। यात राज्यात मराठवाड्यातील 6, विदर्भातील 3 तर पश्चिम महाराष्ट्रातील 1 जागेचा समावेश आहे। मनसेने भाजप विरोधी जोरदार मोहीम सुरू केली असून आता व्यंगचित्रातूनही भाजपला घेरलं जात आहे। भाजप नाही तर भाजपा म्हणजेच भारतीय जुमला पार्टी असल्याचं व्यंगचित्र मनसेने प्रसिद्ध केलंय। सोलापुरातील सभेतील राज ठाकरेंनी दाखवलेल्या व्हिडिओवरून मनसे नेते संदीप देशपांडेंनी ट्विट केलंय। राज ठाकरेंच्या सभेच्या वेळी भाजपची अवस्था म्हणजे साहब मनसे के थप्पड से नहीं लेकिन वीडियो से डर लगता है अशी झाल्याचं देशपांडे यांनी म्हटलंय। राज ठाकरे टूरिंग टॉकीजचा शो करत असून ते कोणत्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत हे त्यांनी आधी जाहीर करावं असं विनोद तावडे यांनी म्हटलंय। हरिसालसारखी इतर गावंही विकसित झालीत असा यावेळी दावा विनोद तावडे यांनी केलाय। बीडच्या सभेत अमरसिंह यांनी शरद पवारांचं वय झालं असतानाही मोठ्या उत्साहात काम करत असल्याचं विधान केलं आणि यावेळी शरद पवारांनी त्यांना तिथेच टोकत मी काय म्हातारा झालोय का असं उत्तर दिलंय। या वयात सुद्धा तुम्ही काय म्हातारा झालो? एकीकडे आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात हाय व्होल्टेज सामना सुरू होता, तर दुसरीकडे स्टेडियमवर राज ठाकरेंचा बोलबाला पाहायला मिळाला। विरोधकांना वाटलं होतं आता एकनाथ खडसे परत येणार नाही, पण मी आलो असं म्हणत एकनाथ खडसेंनी जळगावमध्ये विरोधकांना टोला लगावलाय। प्रकृती अस्वस्थ असल्याने ते रुग्णालयात उपचार घेत होते। सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारादरम्यान एका जीपचं विघ्न आणलं होतं। पदयात्रेत शिंदेची जीप जी आहे ती बंद पडली, त्यामुळे काही काळ प्रचार थांबवला होता। उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सिक्रीमधील बसपाचे उमेदवार गुड्डू पंडित यांनी काँग्रेसच्या राज बब्बर यांना मारण्याची भाषा केली। तुम्हाला पळवून पळवून मारू असं विधान पंडित यांनी केलंय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात मोठा हिंसाचार घडवून आणण्याचा कट पोलिसांनी उठवून लावलाय। बुलंदशहर येथे पोलिसांनी सोमवारी रात्री मोठ्या प्रमाणात दारू आणि शस्त्रसाठा जप्त केलेला आहे। कर्नाटकच्या मुद्दूर जिल्ह्याचे पंचायत अध्यक्ष आणि जेडीएसचे नगरनाथ स्वामी यांच्या घरावर आयकर विभागानं धाडी मारल्या, तसंच इतर सदस्यांच्या घरावर देखील आयटीने धाडी टाकल्या असून अधिक तपास आता सुरू आहे। उत्तर प्रदेशच्या बाराबांकी इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असलेले रेल्वे तिकीट दिल्याप्रकरणी 2 रेल्वे कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। तिकिटाचा जुना रोल वापरल्यानं ही चूक झाल्यानं रेल्वेच्या एमडीने असं सांगितलंय। कोल्हापूरच्या एका सराफ पेढीतील 71 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले। कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्यानं राजारामपुरी पोलिसांनी हे दागिने जप्त केलेत। राजस्थानमध्ये केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी जयपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी योगगुरू रामदेव बाबा हे देखील उपस्थित होते। रत्नागिरीच्या खंबाटा एव्हिएशन कंपनी प्रकरणी आता निलेश राणेंविरुद्ध अंजली दमानिया यांचा सामना रंगतोय। दमानियांनी राणेंच्या मर्जीतल्या लोकांना पगार मिळत असल्याचा दावा केला, तर पगार मिळणाऱ्या व्यक्तीचा अकाउंट नंबर द्या असं म्हणत निलेश राणेंनी हा दावा खोडून काढलाय। अमरावतीत प्रचारादरम्यान नवनीत राणा या रडल्या असा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे। लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांना आनंदाश्रू आल्याचं काही लोक सांगतात, तर काही लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकल्यानं त्यांना रडू कोसळलं असं काही लोकांचं म्हणणं आहे। अमळनेर भाजपच्या 2 गटांमध्ये झालेली हाणामारी योग्य नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी जळगावातील सभेत सांगितलेलं आहे। वरिष्ठांकडून याची दखल घेण्यात आली असून लवकरच कारवाई केली जाईल असं देखील पाटील यांनी म्हटलंय आणि राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करून चूक केली असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले। राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू अशोक विखे पाटील संग्राम जगतापांच्या प्रचारात आता सक्रिय झाले। अशोक विखे पाटील यांनी अरुण जगताप यांची भेट घेतली। सुजय विखे पाटलांच्या विरोधात प्रचार करून संग्रामच्या विजयासाठी काम करणार असल्याचं यावेळी अशोक विखे यांनी सांगितलंय। आनंदराव अडसूळ हा निकम्मा खासदार आहे, त्यांनी अमरावतीसाठी काहीही केलं नाही अशी घणाघाती टीका नवनीत राणा यांनी अमरावतीतील सभेत केली। तर ज्यांनी बाबासाहेबांचं संविधान जाळलं त्यांचा धनुष्यबाण जाळल्याशिवाय राहणार नाही अशी टीका राजेंद्र गवई यांनी शिवसेनेवर केली। वर्धा जिल्ह्यात अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या असून सकाळपासून वर्धा, देवडी, पुलगाव, आर्वी, कारंजा तालुक्यात पाऊस सुरू झालाय। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मात्र दिलासा मिळालाय। उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। दरम्यान पंचनामे करून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली।
मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये कार डिवायडरला धडकून कारने पेट घेतला। यावेळी कारमधील 2 विद्यार्थ्यांना पोलिसांनी तातडीने बाहेर काढल्यानं त्यांचे प्राण वाचले। वर्ध्याच्या वणी येथे वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकने 8 वर्षाच्या चिमुरड्याला चिरडलं। सोहम दूधपोळे असं लहान मुलाचं नाव असून या घटनेत त्याचा मृत्यू झालाय। उस्मानाबादच्या उमरगा MIDC सागर एग्रोटेक या प्लायवूड कंपनीच्या कच्च्या मालाच्या गोदामावर वीज पडून मोठी आग लागली। यात 7 कोटींचं नुकसान झालं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। एका व्यक्तीवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आलेला आहे। एक नव्हे तर अनेक वार कुऱ्हाडीने करण्यात आले। कुऱ्हाडीच्या हल्ल्यात ही व्यक्ती जी आहे ती गंभीर जखमी झाली आणि पूर्व वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली। तेलंगणातील ही घटना मोबाईलमध्ये कैद झाली आहे। नागपूरमधील वृद्ध दाम्पत्याच्या हत्येचा अखेर छडा लागलेला आहे। दत्तक मुलीनेच हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे आणि प्रियकरासह मुलीला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली। ज्येष्ठ साहित्यिक गोम पवार यांचं दीर्घ आजाराने निधन झालंय। दरम्यान पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शरद पवारही त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते। लग्नाचं खोटं आश्वासन देऊन महिलेसोबत शरीर संबंध ठेवणे हा देखील बलात्कारच आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे। याशिवाय सध्या पुढारलेल्या समाजात अशा घटना वाढत असल्याचंही खंडपीठाने नमूद केलंय। जागतिक बाजारांकडून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशकांनी जोरदार मुसंडी मारली आहे। सेन्सेक्सने आज सकाळी 134.46 अंकांच्या वाढीसह 39,040 अशी झेप घेतली, तर निफ्टीनेही 45.85 अशा अंकांच्या वाढीसह 11,736 अशी उत्साहपूर्ण नोंद केलेली आहे। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजय मेहता यांच्या विरोधात मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली। इस्टेट विभागाचा शिरा डावलून मेहता यांनी आपल्या अधिकारात काही परवानग्या देण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या असल्याचा आरोप तक्रारकर्ते कमलाकर शेनॉय यांनी केलाय। मुंबई आणि ठाण्यातून बाळाची चोरी करणाऱ्या महिलेला ठाणे गुन्हे शाखेने नाशिकमधून अटक केली। तिने चोरलेल्या बाळाची पोलिसांनी सुटका केली। नीलम बोरा असं या महिलेचं नाव आहे। वाशिमच्या नव्या डिजिटल कार्डच्या चुकीनं विरोधाला तरुण केलेला आहे। 70 वर्षाच्या सिद्दीक शरीफ यांचं वय कार्डवर 19 दाखवण्यात आलं असून ही चूक कोणाची असा प्रश्न आता निर्माण झालाय। वसईत आचारसंहितेदरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारांऐवजी चक्क वृद्ध, कवी, महिला तसंच सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस पाठवल्यात। या प्रकारामुळे वसईत मात्र संताप व्यक्त होतोय। वडील आणि बहिणीने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने भाजपात प्रवेश केला। रवींद्र जडेजाची पत्नी रिवावाने महिनाभरापूर्वीच भाजपात प्रवेश केला होता। औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसू लागला असून यामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे। शिर्डीच्या संगमनेर शहरात वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाला असून अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली। साताऱ्यातील महाबळेश्वर पाचगणीत वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झालाय। सलग 3 दिवस झालेल्या पावसाने वाई, सातारा आणि जावळीतील हवेत गारवा निर्माण केलाय। दरवर्षाप्रमाणे यंदाही दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा 24 एप्रिलला पार पडणार आहे। यावेळी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याकडून 1 कोटीची मदत जाहीर झालेली आहे। तसंच उषा आणि मीना मंगेशकर यांच्याकडून 11 लाख आणि दीनानाथ संस्थेकडून 5 लाख देण्याची घोषणा करण्यात आली। आर्थिक संकट कोसळल्यानं जेटच्या कर्मचाऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंतप्रधान मोदींना जेट वाचवण्यासाठी साकडं घातलंय। विमान कंपनी वाचवण्यासाठी 1500 कोटी रुपयांची निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची विनंती बँकेला करण्यात आली, तर कंपनीतील 20,000 नोकऱ्या वाचवा असं साकडं त्यांनी पंतप्रधान मोदींना घातलंय। दिल्लीत द बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। मंडी हाऊस सर्कलमध्ये गाडीला आग लागली। गाडीमधील 5 जणांना वाचवण्यात यश आलंय आणि आगीत गाडी मात्र पूर्णपणे जळून खाक झाली असून गाडीचा नुसता सांगाडा उरलाय। झारखंड राज्यातील बोकोरो परिसरात कोळसा खाणींना आग लागल्याची घटना घडली आणि या घटना खरं तर नेहमीच घडत असतात। सततच्या आगीमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। अनेकदा तक्रार करूनही आगीची दखल घेण्यात येत नाही, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय। विकी कौशल आता चक्क महाभारतामधील एक पात्र पडद्यावर साकारणार आहे। महाभारतातील दुर्लक्षित पण तितकेच गूढ व्यक्तिरेखा ती म्हणजे अश्वत्थामा। विकी त्याच्या आगामी चित्रपटात अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसणार आहे। बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री कॅटरीना कैफ अरबाज खान सोबत चॅट शो करणार असून नुकतीच ती मुंबईतील जुहू येथे अरबाज खान सोबत दिसून आली। यावेळी कॅटरीनाने परिधान केलेल्या लाल ड्रेसमध्ये ती आणखीनच मोहक दिसत होती।
बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट संजय लीला भन्साली यांच्या आगामी सिनेमा इन्शाअल्लाह यात काम करणार आहे। या निमित्ताने नुकतीच तिने भन्साली यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।